एकीकडे 7 जन्म हाच पती मिळू दे यासाठी परवा पत्नी वडाला फेऱ्या घालत होत्या। मात्र याच दिवशी पत्नीनं पतीची हत्या केल्याची घटना सांगलीमधील कुपवाडमध्ये घडली। शारीरिक संबंधाला वैतागलेल्या 27 वर्षीय पत्नीनं 50 वर्षीय पतीचा निर्गुण खून केला। 15 दिवसापूर्वी दोघांनी विवाह केलेला होता। लग्नानंतर काही दिवसातच शारीरिक संबंधातून दोघांमध्ये वाद सुरू झाला। काही दिवसापूर्वी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण सुद्धा झालेलं होतं। त्यामुळे शारीरिक संबंधाला कंटाळून पत्नीने पतीची हत्या केली। तर हे प्रकरण होण्याच्या आधी सोनम रघुवंशी हे नाव सध्या भारतात चर्चेत आहे। कारण आहे तिने आपल्या पतीची घडवलेली हत्या। ही हत्या ज्या पद्धतीने तिने घडवून आणली ते पाहता यावर एखादा चित्रपट सुद्धा बनू शकतो। शांत डोक्याने प्लॅन करून तिने आपल्या पतीला रस्त्यातून बाजूला केलं। साहजिकच आहे पतीला मारण्यामागचं कारण आहे प्रेम प्रकरण। पण तुमचं प्रेमच होतं तर लग्न करायचं कशाला? या निष्पाप मुलाचा जीव गेला नसता। तर आपण आज सोनम रघुवंशीने राजा रघुवंशीच्या हत्येचा कट कसा घडून आणला तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद.com हा यूट्यूब चॅनल। तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर लगेच करा। 11 मे रोजी राजा रघुवंशीचं लग्न सोनम रघुवंशीच्या सोबत झालं होतं। राजा हा व्यावसायिक होता। इंदूरमध्ये मोठ्या थाटामाटात दोघांचा लग्नाचा कार्यक्रम पार पडला। त्यानंतर लग्नाच्या 4 दिवसानंतरच सोनम माहेरी आली। तिने प्रियकर राज कुशवाह सोबत राजा रघुवंशीच्या खुनाचा कट रचायला सुरुवात केली। तिने शिलाँगसाठी तिकीट बुक केलं आणि राजाला हनीमूनला जाण्यासाठी तयारही केलं। त्यानंतर 20 मे रोजी दोघे हनीमूनसाठी मेघालय येथील शिलाँगला गेली। लग्नानंतर दोघे आनंदी होते आणि एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्साहात सुद्धा होते। राजाचा आनंद हा खरा होता, पण सोनम फक्त चेहऱ्यावर आनंदी दिसत होती। मात्र तिच्या डोक्यात वेगळंच काहीतरी शिजत होतं। राजाच्या घरच्यांनी सांगितलं की राजाला हनीमूनसाठी श्रीलंकेला जायचं होतं, पण कामख्या देवीचं दर्शन घेऊन ते अचानक मेघालय येथील शिलाँगला गेली। दोघांच्या शिलाँगला जाण्याचं कारण हे सोनमच होती। तिनेच राजाकडे शिलाँगला जाण्याचा आग्रह केला होता। दोघे शिलाँगला पोहोचले। झाडी, डोंगर, निसर्गरम्य वातावरण असलेल्या शिलाँगमध्ये राजाच्या बाबतीत वेगळंच काहीतरी घडणार होतं। कारण त्याच वेळी इतर सुद्धा काही लोक शिलाँगला इंदूरवरून आलेले होते। 23 मे नंतर अचानक इंदूरचे राहणारे राजा आणि सोनम मेघालयमधून गायब असल्याची बातमी त्यांच्या घरच्यांना कळली। 23 मे रोजी सकाळी 6 वाजता ते हॉटेलमधून स्कूटीवर बाहेर पडले आणि नंतर दोघे बेपत्ता झाले। सोनम ही दागिने आणि पैसे घेऊन हनीमूनला गेली होती। त्यामुळे घरी असलेल्या लोकांना टेन्शन आलं होतं की चोरीच्या उद्देशाने राजा आणि सोनमला कोणी मारलं तर नसेल ना। बघता बघता बातमी माध्यमांमध्ये आली आणि पोलिसांनी शोध सुरू केला। पोलिसांना अखेर राजा रघुवंशीचा मृतदेह सापडला। 28 मे रोजी आधी त्यांच्या बॅगा सापडल्या आणि नंतर 2 जून रोजी एका दरीमध्ये पडलेला राजाचा मृतदेह आढळून आला। मृतदेहाजवळ सोनमचे कपडे, औषध आणि एक रक्ताने माखलेला चाकू आढळून आला। पोस्टमॉर्टम अहवालानुसार राजावर निर्दयीपणे हल्ला झाला होता। त्याला लाठ्या काठ्यांनी मारहाण झाली होती। चाकूने अनेक वार करण्यात आले होते। राजाचा मृतदेह सापडला होता, पण सोनम मात्र बेपत्ता होती। सोनमसाठी देवाकडे प्रार्थना केली जात होती, पण सोनम मात्र एका वेगळ्या विश्वात होती। 17 दिवसापासून सोनम रघुवंशीचा शोध सुरू होता। राजा याच्या मृतदेहाजवळ लाल रंगाचा रेनकोट सापडला होता। या रेनकोटाच्या आधारे आणि हॉटेल बाहेरील सीसीटीव्ही फुटेजमधून सोनमबद्दल काही माहिती देखील मिळत होती। त्याचवेळी 8 जूनच्या रात्री उशिरा सोनमचा भाऊ गोविंद याला उत्तर प्रदेशातून एक फोन आला। सोनमने गाजीपूरच्या एका ढाब्यावरून भावाला फोन केला होता। त्यानंतर सोनमच्या कुटुंबियांनी पोलिसांना त्याची माहिती दिली। त्यानंतर त्याच ढाब्यावरून उत्तर प्रदेश पोलीस तिला घेऊन गेले, जिथे राजाची हत्या झाली। ते ठिकाण ते गाजीपूर इथून सोनमने फोन केला होता। यामध्ये 1000 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळे सोनम तिथपर्यंत कशी पोहोचली हा प्रश्न पोलिसांसमोर होता। पोलिसांना सोनमवर संशय आला आणि त्यानंतर जेव्हा चौकशी केली असता भयानक सत्य समोर आलं। पोलिसांना काही धागेदोरे, सीडीआर चॅट्स आणि सीसीटीव्ही मिळाले। त्या आधारे त्यांनी सोनमसह 4 लोकांना अटक केलं। त्यातील एक होता राज कुशवाह, सोनमचा प्रियकर। राज कुशवाह सोनमच्या वडिलांकडे कामाला होता। तिथेच वयाने मोठ्या असलेल्या सोनमसोबत त्याचं प्रेम प्रकरण सुरू झालं। सोनमच्या घरी यांच्या प्रेमाची भनक लागली आणि त्यांनी सोनमसाठी स्थळ शोधायला सुरुवात केली। तेव्हाच राज रघुवंशीचं स्थळ आलं। राजसोबत प्रेम असताना सोनमचं राजासोबत लग्न झालं। घरच्यांच्या दबावातून सोनमनं राजाशी लग्न केलं होतं। मात्र सोनमचा जीव हा राज कुशवाहमध्येच अडकला होता। तिनं राज कुशवाह सोबत म्हणजे बॉयफ्रेंड सोबत मिळून 20 लाख रुपयांना 3 कॉन्ट्रॅक्ट किलर नेमले। तिनं त्यांना सांगितलं की जर त्यांनी राजला मारलं तर त्यांना 20 लाख रुपये मिळतील, शिवाय त्यांना तिच्या भावाच्या कंपनीमध्ये नोकरी सुद्धा मिळेल। सोनमनं 23 मे रोजी शिलाँगमध्ये राजा रघुवंशीच्या हत्येची सुपारी दिली आणि स्वतः राज इंदूरमध्ये थांबून त्या तिघांना त्याने मेघालयात पाठवलं।
ज्या दिवशी सोनम तिचा पती राजासोबत शिलाँगमध्ये आली तेव्हा ते तिघेही तिथे पोहोचले। सोनमकडून प्रत्येक गोष्टीची अपडेट बॉयफ्रेंड राजला दिली जात होती आणि राजकडून तिघा मारेकऱ्यांना ती पोहोचवली जात होती। हत्येच्या दिवशी सोनम आणि राजा हे हॉटेलमधून बाहेर पडले, त्यावेळी सोनमने ती माहिती मारेकऱ्यांना दिली। सीसीटीव्ही मध्ये ते सुद्धा दिसून येत आहे। सोनमने फोटो काढण्याच्या बहाण्याने राजाला एका जंगलात नेलं आणि तिथेच असलेल्या तिघा मारेकऱ्यांना इशारा केला। तिघांनी राजावर सपासप वार केले आणि त्याची हत्या केली। राजाचा मृतदेह खोल दरीत ढकलून सोनम आणि ते 3 मारेकरी फरार झाले। सोनम आणि राजचा प्लॅन होता की सोनम गाजीपूरमध्ये अशा अवस्थेत सापडेल की तिला चोरांनी लुटलं आहे आणि तिचा नवरा मारला गेल्याचं दाखवलं जाईल। दरोडेखोरांनी मला इथे सोडलं असं देखील सांगण्यात आलं होतं आणि विधवा सोनम सोबत नंतर राज हा लग्न करेल। तोपर्यंत सोनमच्या कॉल डिटेल्सवरून पोलिसांनी राज कुशवाहाला ताब्यात घेतलं होतं आणि प्लॅन फसला होता। पोलिसांनी तपास केल्यानंतर आणि सोनम सापडल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्या आणि पोलिसांनी इतर आरोपी सुद्धा अटक केली। सोनमने पोलिसांसमोर आत्मसमर्पण करत कबुली दिली की तिनेच पतीची हत्येसाठी सुपारी दिली होती। सोनमच्या वडिलांनी मात्र पोलिसांवरती आरोप केला की ते त्यांच्या मुलीला जबरदस्तीने गुन्हेगार ठरवत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सोनम निर्दोष आहे, मात्र सध्या तरी तपासात हे सर्व घडलं असल्याचं समोर आले आणि सोनमनेच राजच्या मदतीने राजाचा मर्डर केला हे देखील समोर आल्याचं बोललं जाते। सध्या पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी सोनम रघुवंशी हत्येच्या मास्टरमाइंड तिचा प्रियकर राज कुशवाहा, त्यानंतर इतर 3 आरोपींना देखील अटक करण्यात आली आहे। आनंद कुमार, आकाश राजपूत आणि विक्की उर्फ विशाल ठाकूर असे या 3 आरोपींची नाव आहेत। हे सर्व सध्या मध्य प्रदेशातील रहिवासी आहे। आनंद कुमार याला उत्तर प्रदेशच्या बिना जिल्ह्यातून, आकाश राजपूतला ललितपूर जिल्ह्यातून अटक करण्यात आली तर विक्की ठाकूरला इंदोरमधून अटक करण्यात आली। पण मंडळी, पतीच्या हत्येसाठी तिने 3 मारेकऱ्यांना 20 लाख रुपयाची सुपारी दिली। विचार करा, सोनम रघुवंशीने ग्रॅज्युएशन पूर्ण केलेलं आहे, ती पुढच्या अभ्यासाची तयारी करणार होती, पण कुटुंबाने तिला बाहेर काम करायला विरोध केला म्हणून तिने तिचा भाऊ गोविंदला प्लायवूडच्या व्यवसायामध्ये मदत करायला सुरुवात केली आणि तिथेच हा राज कुशवा जो भांडगोळासारखा दिसतो त्याच्यासोबत तिचं सुख जुळले आणि या सगळ्या प्रकरणाचा उलगडा होण्याच्या 2 दिवस आधी राज सोनमच्या कुटुंबाला भेटायला सुद्धा गेला होता। काही झालंच नाही अशा प्रकारे तो वावरत होता। या राजनं पडद्यामागे राहून राजाच्या हत्येची योजना आखली, त्यासाठी 3 बालमित्रांना त्यानं मेघालयात पाठवलं। राज स्वतः इंदूरमध्ये थांबला, तिथून तो या सगळ्यावरती लक्ष ठेवत होता। राजनं विश्वासघात केल्याचा दावा आता सोनमचे कुटुंब करते। राज आमच्या कुटुंबातल्या सदस्यासारखा होता, तो खायचा प्यायचा, आमच्या व्यवसायात मदत करायचा, आमचा खास विश्वासू माणूस होता असं त्यांचं म्हणणं आहे। पण त्यानं विश्वासघात केला आणि थंड डोक्यानं त्याच जावई राज रघुवंशीचा खून केला असं सोनमच्या कुटुंबियाचं म्हणणं आहे। तुमच्या या प्रकरणाविषयी प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या वेद.com या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।